श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. बघा मंडळी, पित्तर पंधरवड्याला सुरुवात झाली आहे. असं म्हणतात की स्वर्गलोकाचे दार हे 15 दिवसासाठी उघडलेले असतात आणि आपले जे पूर्वज असतात, जे मृत पावलेले व्यक्ती असतात, ते 15 दिवस पृथ्वी तलावर येत असतात आणि वास करत असतात. असंच जेही घरातील व्यक्ती आहे, ज्या तिथीला मृत पावले त्या तिथीला अनेक जण श्राद्ध करत असतात. पण अनेकांना असा प्रश्न पडला आहे की अनेक जण म्हणतात मला पितृदोष आहे. आता पितृदोष आहे की नाही हे ओळखायचं कसं, तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मंडळी, पहिलं लक्षण, घरात संतती न होणे किंवा संतती असताना देखील त्याचे आरोग्य खराब होणे तर तुम्हाला पितृदोष आहे. सतत आर्थिक अडचणी येणे किंवा मिळालेली संपत्ती जर टिकत नसेल तर तुम्हाला पितृदोष आहे. स्वप्नामध्ये वारंवार आपले जे पूर्वज आहे ते दिसणे अथवा मृत पावलेली व्यक्ती दिसणे तर तुम्हाला पितृदोष आहे. घरातील सदस्यांमध्ये काही कारण नसताना सतत वादविवाद घडत असेल तर तुम्हाला पितृदोष आहे. नोकरी अथवा व्यवसायात खूप कष्ट करून देखील प्रगती होत नसेल तर तुम्हाला पितृदोष आहे. पितृदोष दूर करण्यासाठी तुम्ही पित्तर पंधरवड्यामध्ये अगदी साधे आणि सोपे उपाय